तर ज्याचे पाय पवित्र आहे अशा ठिकाणी पाय दाखवे आम्हा, तुकोबरायांचा अधिकार फार मोठा आहे. वास्तविक पाहिलं तर तुकोबरायानं आपलं जीवनचरित्र स्वतःच सांगितलं. याती क्षुद्र केला व्यवसाय, एक स्त्रियांना अन्न करता मेली, कोपला पाटील गावचे ही लोक, आता मज भीक कोण घाली, दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, एक स्त्री अन्न करता मेली. पण एक लक्षात घ्या, आपल्या डोक्यात एक फॅट बसलं बरं काय की लोक काय म्हणते, सर ते अवतारी होते मग आम्ही कुठं तसं करू शकतो का? असं नका म्हणू. ते उलट अवतारी असून सामान्य लोकांसारखे जरी आले पण त्यांनी आपल्यासाठी साधना केली. त्यांचं अनुकरण करण्याची गोष्ट कोणची आहे? तुकोबरायानं भजन केलं, वारी केली, परोपकार केला, मंदिर बांधलं, गोरगरिबाला सहकार्य केलं. आणि तुकोबरायानं आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला आचरण करून दाखवल्या सगळ्या आपण सुद्धा करण्यासारख्या आहे. नाहीतर काही माणसाला कोणती गोष्ट चला ना आज अमुक अमुक भजन करायचं, आम्ही काय तुकाराम महाराज, आणि तुकाराम महाराज तुला तरी काहीतरी कर्तव्य आहे की नाही? आणि म्हणून सगळं असं अवतारी म्हणून जमणार नाही. प्रत्येक गोष्ट आपण बी केली पाहिजे. काय झालं, एक मला गोष्ट आठवली छोटी आमच्या जीवनातली माझ्या. आम्ही चितेगावला असताना मंदिरात पोथी सांगायचो एकनाथी भागवत. तर मला शिकवायला जे सर होते हेडमास्टर जनार्दन गुरुजी, त्याला माहिती आहे जनार्दन मास्तर, हा गावंडे, तर ते मी त्यांचा विद्यार्थी पण ते माझी पोथी ऐकायला पुढं बसायचे आणि रोज यायचे नियमानं. तर त्यांना एक सवय होती बिडी प्यायची. आता ते आम्ही बराच प्रयत्न केला यांची बिडी सुटावी. योगायोगानं काय झालं, आमच्या तिथं एक स्वामी त्या आडगावला विनायक स्वामी, ते स्वामीचं प्रवचन होतं. आणि स्वामीचा स्वभाव काय होता, प्रवचन झालं की मग ते सगळ्या लोकांना म्हणायचे, कोणाला आता मला तुम्ही दक्षिणा देणार का नाही? मग म्हणायचे हो, ही पैशाची नाही, तुम्हाला जे व्यसन असेल ते मला देऊन टाका. आणि मग ते तुळशीचं पान देऊन त्याच्या हातावर ठेवून संकल्प करायचे की आता इथून पुढं मी काही घेणार नाही. मग आमच्या काही प्रकृती म्हटली जी मंडळी होती ते म्हणे असं करा, जनार्दन मास्तरला बी तीर्थ पाणी द्या. मला योग आला म्हणे आपला आज. मग त्यांनी ते घेतलं तीर्थ, संकल्प सोडा इथून पुढं मी बिडी पिणार नाही. आणि कस तरी 8 दिवस गेले, 9व्या दिवशी पुन्हा सुरू झाली. मग ते बिडी पेताना दिसले. मग मी थोडंसं धाडस करून म्हणलं, का हो सर तुम्ही तर संकल्प सोडला, आता इथून पुढं बिडी पिणार नाही. पुन्हा सुरू केली. पण त्यांनी मला उत्तर दिलं ते फार ऐकायसारखं. ते म्हणे मी असं म्हणून संकल्प नाही केला की मी काय समजलं की त्यांच्या सामर्थ्यानं माझी पिढी सुटन म्हणून मी ते केलं. हे महात्मे आहे आणि यांचं काहीतरी शक्ती असेल आणि त्याच्यामुळे माझी पिढी सुटन. म्हणजे लोक काय करतात, ते महात्मे म्हणून आपण मोकळं होऊन जातं, असा त्याचा अर्थ होत नाही. तर आपलं जीवन तुकोबराय जरी अवतारी असले पण तुकोबरायानं आपल्याला जे नियम सांगितले ते आपण केले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणले ना, मी वारी करीन, मी